EMR अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी पोलीस भरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि EMR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास EMR अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघास मिळतील। तर मित्रांनो, उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, महाराष्ट्राला सुमारे टिंब किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे। तर या ठिकाणी 720 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा महाराष्ट्र राज्याला लाभलेला आहे। हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 2 नंबरचा असा आहे, चौस्पष्ट कला मधील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता? चौसष्ट कला मधील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता? तर या ठिकाणी गणवाचक हा प्रकार होईल। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी महाराष्ट्र विधानसभाचे पहिले स्पीकर कोण होते? खालीलपैकी महाराष्ट्र विधानसभाचे पहिले स्पीकर कोण होते? ते या ठिकाणी सयाजी सीलम हे महाराष्ट्र विधानसभेचे पहिले स्पीकर होते, सयाजी सीलम। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे मित्रांनो, मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या ही 46 इतकी असते। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 5 नंबरचा असा आहे मित्रांनो, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास या अर्थाशी समानार्थी म्हण ओळखा। तर या ठिकाणी बी हे ऑप्शन करेक्ट होय। आधीच तारे त्यात शिरले बारे, आधीच तारे त्यात शिरले बारे, बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे, धरा या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा। धरा या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा। तर क्षमा असा धरा या शब्दाचा समानार्थी शब्द होईल। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी योग्य विराम चिन्हाचा उपयोग केलेले वाक्य कोणते? खालीलपैकी योग्य विराम चिन्हाचा उपयोग केलेले वाक्य कोणते? तर या ठिकाणी आवडले का तुला हे पुस्तक हे होईल। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता शुद्ध लेखन नियमानुसार अचूक आहे? खालीलपैकी कोणता शुद्ध लेखन नियमानुसार अचूक आहे? तर या ठिकाणी बी हे ऑप्शन करेक्ट आहे। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान प्रसिद्ध घाट माता आहे? महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान प्रसिद्ध घाट माता आहे? तर या ठिकाणी ए हे ऑप्शन करेक्ट आहे। नरळ या शहराजवळ ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे मित्रांनो, धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? धारासना या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर या ठिकाणी सरोजिनी नायडू यांनी धारासना या सत्याग्रहाचे नेतृत्व केले। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे मित्रांनो, अंबर शब्दाचे योग्य अर्थ सांगा। अंबर शब्दाचे योग्य अर्थ सांगा। तर या ठिकाणी आकाश वस्त्र असा होईल। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे मित्रांनो, झाशीचे राज्य साली दत्तक वारसा नामंजूर करून खालसा करण्यात आले। तर या ठिकाणी सी हे ऑप्शन करेक्ट आहे। इसवी सन 1853 मध्ये। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे, अंबर शब्दाचे योग्य अर्थ सांगा। अंबर या शब्दाचा योग्य अर्थ सी हे ऑप्शन करेक्ट आहे। समाविष्ट व आकाश असा होईल। समाविष्ट आकाश असा होईल। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे, झाशीचे राज्य साली दत्तक वारसा नामंजूर करून खालसा करण्यात आले। तर 1853 मध्ये करण्यात आले। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 15 नंबरचा असा आहे, मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? तर या ठिकाणी ए हे ऑप्शन करेक्ट आहे। कपिलधारा हा धबधबा स्थित आहे। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे, भाषिक कौशल्य टिंब याला शिखरभूत कौशल्य असे म्हणतात। या ठिकाणी डी हे ऑप्शन करेक्ट आहे। लेखन असे या शिखरभूत कौशल्य असे म्हणतात लेखन याला।
डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्ये कोकणात होत नाही? खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्ये कोकणात होत नाही? तर या ठिकाणी डी हे ऑप्शन करेक्ट आहे. उल्हास या नदीचा समावेश होत नाही. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे, खालील शब्दाचा समास ओळखा. मीठ भाकर, मीठ भाकर द्विंद समास असा होईल. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे, ज्ञान भंडाराची गुरुकिल्ली कोणत्या भाषेत कौशल्याला म्हणतात? ज्ञान भंडाराची गुरुकिल्ली कोणत्या भाषेत कौशल्याला म्हणतात? या ठिकाणी बी हे ऑप्शन करेक्ट आहे. वाचन या कौशल्याला ज्ञान भंडाराची गुरुकिल्ली असे म्हणतात. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा मित्रांनो, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. ऐपत, ऐपत याचा योग्य अर्थ असा आहे मित्रांनो, ए हे ऑप्शन करेक्ट आहे. कुवत, ऐपत म्हणजे कुवत असा आहे योग्य अर्थ. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे, खालीलपैकी वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. पी हळद आणि हो गोरी, पी हळद आणि हो गोरी याचा योग्य अर्थ असा आहे, कोणत्याही कामाचे फळ लवकर मिळावे अशी अपेक्षा असणे असा या म्हणीचा अर्थ आहे. डी हे ऑप्शन योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे मित्रांनो, खल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? खल या शब्दाचा समानार्थी शब्द दुर्जन असा होईल. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण पाहणार आहोत मित्रांनो 23 नंबरचा, आस्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आस्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अनास्था असा होईल. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे, उभयता या विशेषणाचा प्रकार ओळखा. उभयता या विशेषणाचा प्रकार ओळखा. तर या ठिकाणी बी हे ऑप्शन करेक्ट आहे. गणना वाचक संख्या विशेषण असा होईल. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा होईल मित्रांनो, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? खालीलपैकी शुद्ध शब्द साधमर्थ्य, साधमर्थ्य असा होईल. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे मित्रांनो, आढळरानात शिरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या. आढळरानात शिरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या. ते या ठिकाणी मुद्द्याला सोडून जाणे असा होईल. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. मुद्द्याला सोडून जाणे, सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रणिपात या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? प्रणिपात तर वसन असा होईल. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे, जुडिथ सुमिनवा तुलुका यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? तर या ठिकाणी कॉंगो या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणाची FICCI लेडीज ऑर्गनायझेशन FLOच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली? तर या ठिकाणी जयश्री दास वर्मा यांची. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे, दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती? दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी गोदावरी नदी ही आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये टोटल पोलीस भरतीच्या अनुषंगाने 30 प्रश्न कव्हर केले आहेत. ते प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. मराठी व्याकरण, GK लेटेस्ट विषयी हे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपणास MR अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघास मिळतील. तर मित्रांनो, उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.